मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत करवा चौथ व्रतकथा आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा प्रभाव, संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे, त्याचे उद्यापन कसे करावे आणि संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने कोणत्या कोणत्या इच्छा कामना पूर्ण होतात, कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि गणेशाला दुर्वा का प्रिय आहे, गणेशाला सर्वात जास्त दुर्वा का आवडतात, गणेशाची भूक एका दुर्वाने कशी भागली, संकष्टी चतुर्थीचे महिमा आणि महत्त्व काय आहे, संकष्टी व्रताचे जर आपण व्रत करत राहिले तर त्याचे फळ काय मिळते, संकष्टी व्रताचे फलाचे महात्म्य काय आहे, तर संपूर्ण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गणेश पुराणातील हे अध्याय आहेत तर त्याचं आपण संपूर्ण माहिती ऐकूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर हे गणेश पुराणातील हे संकष्टीचे महात्म्य हे सुद्धा ऐकले तरी आपल्या पतीचे, आपल्या नवऱ्याचे दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, आपल्या मुलाबाळांना चांगली बुद्धी मिळते, ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना, आपल्या मुलांच्या, आपल्या नवऱ्याच्या आणि आपल्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात। तर हे पुराणांचे श्रवण मात्र 1 मिनिट, अर्धा श्लोक या 2 श्लोक ऐकल्याने सुद्धा आपल्याला खूप वर्षापर्यंत मन्वंतराची आपल्याला शिवलोकामध्ये राहण्याची प्राप्ती होते। तर हे तुम्ही ऐकलेच आहे पुराणांमध्ये। तर खरोखरच हे पुराण खूप महान आणि अगाध आहे। ज्याच्या नशिबी खूप काही जन्माचे पुण्य असतील त्यांनाच वारंवार पुराणांच्या कथा श्रवण करायला मिळतात। जो कोणी वारंवार पुराणांच्या कथा श्रवण करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते, त्याला नरक यातना होत नाही, त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत, गणेशचे दूत, विष्णूचे दूत, देवीचे दूत हात लावतात आणि खूप काळपर्यंत ते विष्णू लोकातच राहतात। तर असे पुराणामध्ये देवी पुराणमध्ये सांगितले आहे। तर मित्रांनो, आता आपण ऐकूया संकष्टी चतुर्थीचे व्रताची कथा। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। आता शूरसेनाने इंद्राला विचारले, इंद्रदेवा, तुम्ही हे विमान वर कसं नेणार, यासाठी तुम्हाला मी काय मदत करू। हे ऐकून इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यातील एक जरी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असेल आणि तो जर त्याच्या 1 वर्षाच्या व्रताचे पुण्य द्यायला तयार असेल तर हे विमान वर उडू शकेल। त्यावर शूरसेन इंद्राला म्हणाला, संकष्टी व्रताची देवता कोण, या व्रताचे दान कसे करायचे ते मला सांगा। इंद्र म्हणाला, हे राजन, कृतिवर्य राजा व नारद मुनी यांच्यात या व्रत महात्म्य संबंधीचा जो संवाद झाला तो तुला आता मी सांगतो ते ऐक। पूर्वी कृतवीर्य नावाचा महापराक्रमी, सदाचार संपन्न आणि धर्मपरायण असा एक राजा या पृथ्वीवर राज्य करीत होता। त्याच्या राणीचे नाव होते सुगंधा। त्याच्याकडे खूप संपत्ती होती, सुखात लोळत होता। तो राजा एवढी असूनही पोटी पुत्र नसल्याने तो खूप दुःखी होता। शेवटी त्याने आपल्या प्रधानांकडे सर्व राज्य सोपवून त्याला न्यायाने राज्यकारभार व प्रजेचे पालन करण्यास सांगितले आणि कृतवर्य व त्याची पत्नी दोघंही जंगलात तप करण्यासाठी निघून गेले। वनात झाडाची गळालेली पाने व हवा खाऊन ते अतिशय क्रुद्ध झाले। त्या दोघांची ही अवस्था बघून नारद पितृलोकात कृतवीर्य राजाच्या पित्याची भेट घेण्यास गेले आणि त्यांनी भेटून नारद म्हणाले, तुझा मुलगा व सून पुत्रप्राप्तीसाठी झिजून गेले आहेत, आज मरतील की उद्या मरतील अशी त्यांची अवस्था झाली आहे, पण त्यांना मुलगा झाल्यावर मात्र त्यांचा जीव वाचणार आहे। इतके सांगून नारद पितृलोकातून परत जात असताना भुषुंडी ऋषीचे माता पिता व इतर परिवार नरकात अत्यंत असह्य अशा यमयातना भोगीत आहेत। त्यांना असे दिसले की त्यांनी भुषुंडीकडे येऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांचा वर्तमान सांगितला। हे ऐकून भुषुंडीस खूप वाईट वाटले। क्षणभर ते डोळे मिटून विचार करीत बसला। त्याने डोळे उघडले, उदक घेऊन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे 1 दिवसाचे फळ देण्याचा संकल्प करून ते उदक श्री गणेशाच्या हातावर सोडले व प्रार्थना केली, हे देवा गणेशा, मी तुझे संकष्टी व्रत मोठ्या निष्ठेने केले आहे, त्याचे फळ मला द्यायचेच असेल तर माझ्या माता पितरांचा कुंभीपाकामध्ये असलेल्या भुषुंडीच्या पूर्वजांचा उद्धार करा। आपला संकल्प बोलून भुषुंडीने श्री गणेशाच्या हातावर जलप्राक्षालन केले, मात्र भुषुंडीचे सर्वत्र पूर्वज उद्धार होऊन स्वर्गलोकी गेले। यावर इंद्र शूरसेनाला म्हणाला, 1 दिवसाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रताचे हे फल आहे की ज्याने अजन्म हे व्रत जर केले असेल त्याच्या पुण्याईने हे विमान सहज आकाशात उड्डाण करू शकेल। इंद्र पुढे म्हणाला, शूरसेना अरण्यात कृतवर्य राजा व त्याची पत्नी कुश होऊन मरणाच्या वाटेला लागल्या आहेत। त्याची कथा पुढे अशी आहे, ती ऐका। नारदाने कृतवर्याच्या पित्याला त्याच्या मुलाची व सुनेची हकीकत सांगितल्यावर कृतवर्याचा पिता ब्रह्मदेवाकडे गेला। त्याने
ब्रह्मदेवाला विचारले की माझा मुलगा एवढा ईश्वर भक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की तुझा पूर्वजन्मी अत्यंत होता, त्याचे नाव साम असे होते. एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाटसरूंना मारून त्याच्या जवळील संपत्ती घेऊन त्यांची प्रेते एका गुहेत लपवून ठेवली. त्याच दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या या कृत्याने त्याला उपास घडला होता. तो चंद्रोदयाच्या वेळी घरी आला. आपल्या मुलाला गणेशाला तो हाका मारू लागला, गणेशा गणेशा गणेशा. गणेश आला आणि मग दोघांनीही चंद्रदर्शन घेऊन भोजन घेतले. तेव्हा त्याला नकळत चतुर्थीचा उपवास घडून पुण्यप्राप्ती झाली. त्याच पुण्याने त्याला स्वर्गाची प्राप्ती मिळाली. जो कोणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे गणेश पुराण ऐकेल त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. ज्यावेळी त्याची पुण्यही संपेल तेव्हा तो तुझा पुत्र म्हणजेच कृतवीर्य राजकुलात जन्माला येईल. परंतु त्याने पूर्वी ब्रह्महत्या केली असल्याने त्यास पुत्र संतान नाही. जर त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत केले, या संकष्टी चतुर्थी व्रताचे कथा ऐकल्या तर त्याला पुत्र प्राप्ती होईल असे सांगितले. मग त्याच्या पूर्वजन्माच्या पापांचा नाश होईल आणि त्याला पुत्र प्राप्ती होईल. ज्यावेळी वद्य चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी शुभमुहूर्त पाहून व्रतास आरंभ करावा. दंतधावन करून 21 वेळा स्नान करावे. श्री गणेशाच्या मंत्राचा जप करावा. मग मौन स्वीकारून उपवास करावा. संध्याकाळी पुनश्च अंगाला तीळ अथवा आवळ्याचा कलक लावून स्नान करावे व 2 घटकापर्यंत एकाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा जप करावा. जप झाल्यावर मोदक, घारगे, करंज्या, तिळाचे लाडू वगैरे पदार्थांचा श्री गणेशाला नैवेद्य दाखवून उत्तम फळे, तांबूलाचा उच्चार समर्पण करावा. फुले 21 दुर्वा वाहून आरती ओवाळावी. चंद्रदर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्यांची पूजा करून त्याला अर्घ्य अर्पण करावे. श्री गणेशाला महानैवेद्य दाखवावा. तोच नैवेद्य चंद्राला अर्पण करावा. ऐपतीप्रमाणे वाहन भोजन घालावे. श्री गणेशाची कथा श्रवण करून आपण उपवास सोडावा. रात्री गजाननाचे भजन कीर्तन करावे. याप्रमाणे नियमाने 1 वर्षभर जो संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्याला पुत्र, संतती आणि धनधान्य भरपूर मिळेल. श्रावणामध्ये जो कोणी लाडू, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये पाणी न पिता सर्व कार्य करावी. कार्तिकात दूध, मार्गशीर्षमध्ये निराहार राहावे. पौष महिन्यात गोमूत्र पान, माघात तीळ, फाल्गुनात तूप साखर, चैत्रात पंचग्य, वैशाखात दुर्वाची रस, ज्येष्ठात तूप, आषाढात मध. याप्रमाणे 1 महिन्यात 1 पदार्थ सेवन केल्यास त्याला सर्व सिद्धी प्राप्त होईल. हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने मंगळवारी चतुर्थी आल्यास तिचे फल कोणते हे सांगण्यास सुरुवात केली. जर मंगळवारी चतुर्थी आली तर त्या अंगारिका चतुर्थीचे महात्म्य काय आहे? मग ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा एक महान तपस्वी राहत होता. तो अग्निहोत्राचे पालन करून विद्यार्थ्यांना वेद विद्या शिकवित असे. एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नानाकरता गेला. शिप्रेत जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सरेला पाहून तो कामातुर झाला. त्याचे वीर्य खलन झाले. ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले. त्यापासून जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला. तो हळूहळू वाढू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले की मी तर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा काय? तेव्हा पृथ्वीने त्याला त्याच्या सर्व जन्मवृत्त सांगितला. त्याने तिला आपल्या पित्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजाकडे आली. पृथ्वी जवळचा मुलगा आपलाच आहे हे त्याने ओळखले. त्याला जवळ घेतली, मिठी मारली, त्याचा स्वीकार केला. थोड्याच दिवसात त्याची मुंज करून वेद अध्ययन करायला लावले. श्री गणेशाच्या मंत्राचा उपदेश केला व अनुष्ठान करण्याची आज्ञा केली. पित्याच्या आज्ञेप्रमाणे त्या पृथ्वीपुत्राने नर्मदेच्या तटावर जाऊन 1000 वर्ष श्री गणेशाची तपश्चर्या केली. त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला म्हणाला, वर माग. मग त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला, मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे. माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध राहील. तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झालात ती माघ चतुर्थी शुद्ध सर्वांचे कल्याण करणारी राहील असा मला वर द्यावा. त्यावर श्री गणेश म्हणाले, तुला देवासमवेत अमृतपान करण्यास मिळेल. तू मंगल अशा नावाने प्रसिद्ध होशील. तुझा रंग अग्नीसारखा लाल आहे म्हणून तुला अंगारिका असे म्हणतील. तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला आहे म्हणून तुला भोम असेही म्हणतील. असे म्हणून श्री गणेश अंतर्धान झाले. नंतर त्या पृथ्वीसहित मंगलाने तेथे दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले. त्या ठिकाणाच्या गणेशाचे मंगलमूर्ती नाव ठेवले. श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजानना चरणी लीन झाला. सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्म्य थोर आहे. भौमाचे नाव अंगारक आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. पारनेरच्या पश्चिमेस या चिंतामणी गणेशाचे चिंतामणी क्षेत्र आहे. आणि मग ब्रह्मदेव म्हणाले, मी कैलासावर भगवान शंकराला भेटायला गेलो. त्यावेळी तेथे नारदही आले.
त्यांनी शंकराला एक फळ अर्पण केले. ते फळ आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही शंकरसूत कार्तिकेय व गणेश भगवान भांडू लागले. शंकरांना प्रश्न पडला, नक्की फळ कोणाला द्यावे? त्यावेळी त्यांनी मलाच विचारले. मी ते कार्तिकेयला द्यावे असे सांगितले. म्हणून शंकरांनी ते फळ कार्तिकेस दिले. परंतु झाले काय की गणेश माझ्यावर रागावला. मी पुन्हा माझ्या निवासस्थानी निघून गेल्यावर सृष्टी निर्मात्याचे कार्य करत असताना गणेश उग्र रूप धारण करून आला. मला घाबरू लागला. मी घाबरलो आहे असे वाटल्यावर चंद्राला मोठी गंमत वाटली. गणपतीला वाटले आपल्या ओबाडदोबाळ रूपाला पाहून चंद्र हसला. गणेशाला हे पाहून राग आले. त्याने गणपतीला शाप दिला, तू माझ्या रूपाला हसलास, कुष्ठतेने हसलास म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही. जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांना महापातक लागेल असा शाप देऊन श्री गणेश निघून गेल्यावर चंद्राचे पूर्वीचे शांतशील स्वरूप नाहीसे झाले आणि त्याला मलिन स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे चंद्र लाजेने लपून बसला. श्री गणेशाच्या शापामुळे सर्व झाले हे सर्व देवांना समजले. त्यांना खूप वाईट वाटले. मग सर्वजण मिळून श्री गणेशाकडे गेले आणि चंद्राला दिलेला शाप मागे घ्यावा म्हणून विनवू लागले. तेव्हा श्री गणेशाला त्याची कीव येऊन त्याने चंद्राला शाप दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येईल. हा शाप ऐकल्यावर सर्व देवांना खूप आनंद झाला. सर्वांनी श्री गणेशाची प्रार्थना केली व आपापल्या ठिकाणी निघून गेले. नंतर त्यांनी चंद्राला बोलावून त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून तप करण्यास सांगितले. चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर आला. तेथे एक उत्तम स्थान पाहून तप करू लागला. एकाक्षर मंत्राचा जप करता करता 12 वर्ष निघून गेली आणि प्रत्यक्ष श्री गणेश समोर प्रकट झाला आणि त्याने त्याला पुन्हा, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला पूर्वीचं सुस्वरूप प्राप्त होईल. वद्य चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मात्र जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याला माझा शाप लागेल आणि चंद्रा, तुझी एक कोर मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो. आजपासून शुद्ध द्वितीयेला लोक तुझं प्रेमाने दर्शन घेतील. श्री गणेशाच्या आशीर्वादाने चंद्राचा मलिनपणा नाहीसा झाला. तो पूर्वीसारखा दिसू लागला. चंद्राने गंगेच्या पश्चिम भागात गणेशाची मूर्ती स्थापना केली. त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्रकला असल्यामुळे तिला भालचंद्र असे नाव दिले. त्या स्थानाला सिद्धिक्षेत्र असे नाव पडले. मग एकदा गणेशाला दुर्वा का आवडतात असा प्रश्न केला. एकदा कृतवर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय असतात याचे कारण मला सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला. मग ब्रह्मदेव म्हणाले, दक्षिणेत जाम नावाचे एक शहर होते. त्या शहरात एक क्षत्रिय राहत होता. तो क्षत्रिय गुणी श्रीमंत होता. नाव सुलभ. त्याच्या पत्नीचे नाव समुद्रा. ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती. तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते. एके दिवशी त्याच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेला दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला. मधुसूदन त्याचे नाव. त्या ब्राह्मणाला वाटले की सुलभ आपल्याला बघून हसत आहे म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला, तू बैल होशील आणि लोक तुला नागराला झुपतील, असे कष्ट करून खूप काम करशील असा त्याने श्राप दिला. ब्राह्मणाची ती शापवाणी ऐकून समुद्रा फार दुःखी झाली. आपल्या पतीचा काहीच गुन्हा नसताना त्याला शाप दिला म्हणून चिडून समुद्राने अतिथी ब्राह्मणाला शाप दिला की मूर्ख माणसा, तू माझ्या पतीला काहीही अपराध नसताना शाप दिलास. मीही तुला शाप देते की तू सर्व प्राण्यात मूर्ख असा गाढव होशील. हा समुद्रेचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संतप्त झाला. एका स्त्रीने ब्राह्मणास शाप द्यावा असे वैषव्य वाटून त्याने समुद्रेला शाप दिला. तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिलास म्हणून तू दारिद्र्य अमंगल अशी चांडाळीण होशील. बरेच दिवस गेले. शापामुळे सुलभ बैल झाला. मधुसूदन गाढव झाला. समुद्रेस चांडाळ योनी प्राप्त झाली. पावसाळ्यात एके दिवशी ती चांडाळीण फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणेशाच्या मंदिरात जवळ आली. त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्यामुळे त्या मंदिरात मोठा उत्सव होता. चांडाळीने एक निवाऱ्याची जागा मंदिराजवळ शोधली आणि मग त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडे व गवत गोळा केले. लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला. तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडाला आणि तो गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला. तितक्यात त्या ठिकाणी तो शापित गाढव व बैलही तेथे आले. त्यांनी गोळा केलेल्या हरळी खायला सुरुवात केली आणि ती खायची कोणी यात वादविवाद सुरू झाला. दोघंही एकमेकास लाथा मारू लागले. बैलांच्या गाढवाला शिंगे मारू लागला. नंतर गाढव लाथा मारू लागला. असा दोघांचा धिगाणा चालू असताना त्यांच्या तोंडातील हरळीच्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्या. त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला. मग रात्र झाल्यावर देवाळ्यात सामसूम झाले. हाडणीला भूक लागली. काहीतरी खायला मिळेल या आशाने कोणासही न कळता ती देवळात आली आणि भक्तांनी देवाला समर्पित केलेले खाद्यपदार्थ खाऊ लागले. तिच्या पाठोपाठ ते गाढव व बैलही मंदिरात आले व पूजाभक्षण करू लागले. त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले व त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले. ते तिघही मंदिराच्या बाहेर वेदनेने विव्हळत पडले आणि तशाच अवस्थेत त्यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. गणेशाची मूर्ती या पवित्र प्राण्यामुळे विटाळली म्हणून त्यांनी
पहिल्या पूजेचे विसर्जन करून दुसरी पूजा केली. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या त्या तिघांना पाहून गणेशाला त्यांची करुणा आली. त्यांच्यामुळे आपणास दोनदा पूजा मिळाली हे लक्षात घेऊन त्या तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात योजले. गणेशाने त्यांना विमानातून गणेश लोकी नेण्याची आज्ञा आपल्या दूतांना केली. तेव्हा ते गणेशदूत त्या तिघांना विमानातून नेत आहे हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांनी त्या तिघांना गणेश लोकी नेण्याचे कारण काय असा प्रश्न दूतांना केला. तेव्हा ते म्हणाले, या तिघांनी कोणते पुण्याचं काम केले ते आम्हाला सांगा. ते पुण्य म्हणजे आम्ही संपादन करून श्री गणेशाला संतुष्ट करू आणि मोक्षही मिळवू. मग अनलासुराने केलेले अनर्थ आता सांगत आहे. गणेशाचे दूत त्यांना म्हणाले, एकदा नारद इंद्राला भेटावयास स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्मे काय आहे असे इंद्रांना त्यांनी विचारले. तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले. पूर्वी कौंडिन्य नावाचा एक ऋषी स्थावर नगराजवळ राहत होता. त्याच्या आश्रमाशेजारी मोठे सरोवर होते. त्या सरोवराकाठी कौंडिन्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करून लागली. तेव्हा त्यांची पत्नी आश्रया म्हणाली, श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो? त्यावर कौंडिन्य ऋषी दुर्वा महात्म्याची कथा सांगू लागले. पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव केला. आपल्या यमलोकात साजरा केला. त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नृत्य करीत होती. तिचे नित्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला. तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षस पुत्र झाला. तो आपल्या डोळ्यातील अग्नीने धरती जाळू लागला. यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान श्री विष्णूकडे गेले. ते विष्णूची स्तुती करू लागले. त्यावेळी विष्णूने त्यांना त्या राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातूनच होणार आहे. तेव्हा श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले. मग विष्णूसह सर्व जीव गणेशाकडे आले आणि ते त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा गणेशाचे बालक रूप धारण केले. तो म्हणाला, अनलासुराला कसं मारायचं ते मी सांगतो. तेवढ्यात अनलासूर 10 दिशा जाळत जाळत तेथे आला. तेव्हा त्या सगळ्यांनी तेथे पलायन केले. बाल गणेश मात्र हास्यवदनाने अनलासुराकडे पाहता न पाहता तेथेच थांबला. कौंडिन्य ऋषी पुढे सांगू लागले. तेव्हा अनलासूर गणेशाजवळ आला आणि त्याच्या नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला. पृथ्वीही डळमळू लागले. तेव्हा बाल गणेशाने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागले. त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले. त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली. म्हणून त्याला भालचंद्र असे नाव पडले. ब्रह्मदेवाने गणेशाला सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या 2 मानसकन्या अर्पण केल्या. त्या पंख्याने वारा घालू लागल्या. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याला दिले. त्यामुळे त्याला पद्यपाणी असे नाव पडले. वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरीही त्याचा दाह शांत झाला नाही. हे पाहून शंकराने सहस्र मस्तक असलेला नाग गणेशाला अर्पण केला. म्हणून त्याला ब्यालब्धर असे नाव प्राप्त झाले. शेवटी 88 सहस्र मुनींनी 21 दुर्वाची एक एक जोडी करून गणेशाला वाहिली. तेव्हा कुठे गणेशाचा देह शांत झाला. गणेश म्हणाला, अनेक उपाय करून माझा दाह शांत झाला नाही, परंतु तो दाह दुर्वांनी शांत झाला म्हणून ते अत्यंत प्रिय मानतो. मला ज्यांनी दुर्वा अर्पण केला त्यांना यज्ञाचं पुण्य मिळेल एवढे बोलून बालरूप गणेश गुप्त झाला. तेव्हापासून अनलासुराचा प्रशमन केला म्हणून गणेशाला काल नल प्रशमन असे नाव मिळाले. त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून त्याला विघ्नहर असे नाव रूढ झाले. मग कौंडिन्य म्हणाले, एके दिवशी की नारद मुनी श्री गणेशाच्या दर्शनाला गेले. ते म्हणाले, देवा, मी एक पाहिलेले आश्चर्य सांगतो. एका जनक हा मिथिला नगरीचा राजा आहे. तो खूप पराक्रमी आहे आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. तो याचकांना हवे तेवढे दान करतो, परंतु त्याच्या जवळचे द्रव्य संपत नाही. याचं कारण समजून घेण्यासाठी मी खास याच्याकडे गेलो. त्याला विचारले, जनका, तुझी प्रत्येक इच्छा श्री गणेश पूर्ण करीत असणार असं मला तरी वाटतं. तेव्हा तो गर्वतिशयाने म्हणाला, नारदा, मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे. ब्रह्मस्वरूप मीच असून जगाचा करता कारण कर्म सर्व काही मीच आहे. त्यावर मी म्हणालो, ऐक जनका, ईश्वर या जगाचा करता आहे. त्याशिवाय या त्रिभुवनामध्ये अन्य कुणीही श्रेष्ठ नाही. तुझा हा गर्व लवकरच उतरेल. असे जनकाला बोलून, हे गणेशा, मी लगेच तुझ्याकडे आलो आहे. आता त्या जनकाचे गर्वहरण कसे करायचे ते पहा. एवढे बोलून नारद विष्णुलोकी निघून गेले. मग गणेशाने अमंगल अशा ब्राह्मणाच्या रूपात जनकाची परीक्षा पाहण्यासाठी तो मिथिलेस आला. तेव्हा जनकास कोणीतरी देवच आपली परीक्षा पाहण्यासाठी आलाय अशी शंका आली. इतक्यात तो ब्राह्मण म्हणाला, राजा, तुझ्या दानशूरपणाची कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे पोटभर आणण्यासाठी आलो आहे. ते देशील तर तुला शतयज्ञ केल्याचे पुण्य लाभेल. राजाने त्या ब्राह्मणाला पाकशाळेत नेऊन जेवायला बसवले. 10,000 माणसाचा स्वयंपाक ब्राह्मणाने थोडाही विलंब न लावता संपवला. तेव्हा तेथील आचारी म्हणाला, हे राजा, हा ब्राह्मण नव्हे, कोणीतरी राक्षस दिसतो आहे. नंतर आचार्याने जनक राजाच्या कोठीतील सगळ्या धान्याचा स्वयंपाक केला. तोही सर्व ब्राह्मणाने खाऊन टाकला. प्रजेकडून धान्य आणून रांधून दिले तरी त्या ब्राह्मणाची भूक भागेना. हे
हे बघून जनक राजाने मान खाली घातली. त्याचा गर्व कुठल्या कुठे पळून गेला. शेवटी त्या नगरीत एकही धान्याचा कण शिल्लक राहिला नाही. हे पाहून गणेश आपले परमभक्त विरोचन आणि त्रिशिरा या दाम्पत्याकडे अमंगल ब्राह्मणा रूपात गेले. अतिथीरूपी गणेश त्या उभयतांना म्हणाला, तुमचा राजा एवढा श्रीमंत, पण त्याला माझी साधी भूक भागवता आली नाही. आता मला थोडे तरी अन्न खायला दिले तरी माझी भूक शांत होईल. भक्तीविना कोणी मला त्रिभुवन दिले तरी पण ते कमीच पडते. हे ऐकून ते उभयतांना म्हणाले, आम्ही सकाळी गणेश पूजेसाठी दुर्वा आणल्या होत्या, त्यातील एक शिल्लक आहे. तीच आम्ही तुला भक्तिभावाने अर्पण करतो. तिचा स्वीकार कर. आणि मग स्वीकार करशील का? मग त्यावेळेस गणेशाने त्यांचे ते भक्तिभावाने दुर्वा अर्पण केलेल्या त्यांचा स्वीकार केला. आणि मग गणेशाने तो दुर्वाकार मोठ्या आनंदाने खाल्ला. त्यांची भूक शांत झाली. तत्काळ गणेशाने आपले खरे स्वरूप प्रकट केले. तो म्हणाला, मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवा तो वर मागून घ्या. तेव्हा ते उभयता म्हणाले, गणेशा, आम्हाला जन्मजन्मी तुझे विस्मरण होऊ नये एवढाच वर दे. यावर तथास्तु म्हणून गणेश गुप्त झाला. कौंडिन्य आपल्या पत्नीला म्हणाला, हे दुर्वाचे महात्म्य आहे. तुला जर बघायचे असेल तर तू इंद्राकडे जा. एक दुर्वा घेऊन आणि त्याच्या वजनाचे इतके सोने मागितले आहे असे सांग. मग पतीने असे म्हटल्यावर आश्रया एका दुर्वाकार घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे तिने दुर्वाच्या वजना एवढे सोने मागितले. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर माझ्या दूताबरोबर कुबेराकडे जा. तुला दुर्वेच्या वजना एवढे सोने देईल. त्याप्रमाणे आश्रया इंद्राच्या कुबेराकडे गेली. कुबेराने दुर्वाकार पाहिला. त्यांना एक तराजूमध्ये तो दुर्वाकार ठेवला. दुसऱ्या पारड्यात सोने ठेवले तरी दुर्वाचे वजन जास्त भरले. नंतर आणखी सोने आणून तराज्यात टाकले तरी त्याचे वजन दुर्वाकार एवढे झाले नाही. तो सारखा सुवर्ण घालीत होता. अखेर सोने संपले. तेव्हा कुबेराने आपल्या पत्नीला पारड्यात बसवले तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी कुबेर पारड्यात बसला तरीही दुर्वाकारचे पारडे जागच्या जागीच होते. इंद्राला बोलवले. मग कुबेराने त्याला ऐरावतीसह बसवले. नंतर विष्णू शंकर हे सुद्धा बसले तरी पारडे जडत. हा चमत्कार पाहून सर्व थक्क झाले होते. सर्व देव आश्रयाला घेऊन तिच्या पतीकडे कौंडिन्य ऋषीपाशी आले आणि म्हणाले, भक्तिपूर्वक वाहिलेल्या एका दुर्वाचे किती महत्त्व आहे आज आम्हाला कळले. नंतर सर्व देवांनी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली आणि गणेशाचे दूत भक्तांना सांगतात की चांडाळणीने आणलेल्या दुर्वा गणेशाच्या मस्तकावर पडले आणि त्या पुण्याईने सुलभ, समुद्रा, मधुसूदन तिघांना गणेश प्रसन्न झाला. सर्वांना दुर्वाचे महत्त्व समजलं आणि त्यांचा उद्धार झाला आणि तेथील भक्तांनी पटापट स्नान करून गणेशाची दुर्वा वाहून पूजा केली. श्री गजानन गणेश त्यांच्यावर लवकर प्रसन्न झाला आणि श्री गणेशाय नमो नमः या मंत्राचा ते जप करू लागले. जो कोणी श्री गणेशाय नमो नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो कोणी जप तप हवन करतो तर त्याच्यावर गजानन खूप लवकर प्रसन्न होतो असे गणेशाने स्वतः सांगितले आहे. तर आता संकष्टी चतुर्थीची पोथीचे महात्म्य ऐकूया. संकष्टी चतुर्थीची पोथी. आता कृतिवर्याच्या वडिलांनी ब्रह्मदेवांना विचारले. संकष्टी चतुर्थीचे आणि दुर्वाचे महात्म्य ऐकून मला खूप आनंद झाला, परंतु त्यायोगे माझ्या पुत्राला संतती कशी प्राप्त होईल ते सांगा. तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणाले, तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग. त्याप्रमाणे कृतवीर्य ज्या अरण्यात राहत होता त्या ठिकाणी कृतवीर्याचा पिता त्याच्या स्वप्नात आला आणि त्याने त्यास संकष्टी चतुर्थीचे महात्म्य व व्रत सांगितले. स्वप्नातील दृष्टांतात पाहून कृतवीर्य जागा झाला. बघतो तर काय, त्याच्या शेजारी एक पोथी पडलेली दिसली. त्याने आपली तपश्चर्या संपवली. तो ती पोथी घेऊन आपल्या राजधानीत आला. एक मोठी सभा भरवली. विद्वान पंडितांना त्याने ती पोथी दाखवली. तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्या संकष्टी चतुर्थी व अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्म्य लिहिले आहे असे सांगितले. तेव्हा राजाला चतुर्थी व्रत करण्याची इच्छा झाली. त्याने आपले पुरोहित अत्रि ऋषी यांना बोलवले. त्यांच्याकडून शुभ मुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. मग शूरसेन इंद्राला म्हणाला, ब्रह्मदेवापासून कृतवीर्याला समजलेले संकष्टी चतुर्थी व्रत मला आता सविस्तर सांगा. त्यावर इंद्र म्हणाला, एक शुभ दिवस पाहून आवळा आणि तीळ यांचा कलक अंगाला लावावा. मग स्नान करावे. नंतर गजानन व्रताचा संकल्प करावा. सर्व दिवसभर उपवास करावा व रात्री चंद्रदर्शन झाल्यावर रुप्याचा किंवा तांब्याचा कलश एका आसनावर मांडावा आणि त्यावर मग पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननाची मूर्ती सुवर्ण प्रतिमा मांडावी आणि प्रतिमेची षोडोपचारे पूजा करावी आणि या मंत्राचा मग जप करावा. तर मंत्र कोणते आहेत आणि एक एक दुर्वा वाहून 21 नावाचा उच्चार करावा. मग मंत्र आहेत हे: ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम अभयप्रदाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम इभवक्रत्राय नमः, ओम मूषकवाहनाय नमः,
ओम विनायकाय नमः। ओम इष्टपुत्राय नमः। ओम सर्वसिद्धिप्रदकाय नमः। ओम लंबोदराय नमः। ओम वक्रतुंडाय नमः। ओम अघनाशाय नमः। ओम विघ्नवद्यस्कर्ते नमः। ओम विश्ववंद्याय नमः। ओम अमरेश्वराय नमः। ओम गजवक्रत्राय नमः। ओम नागयोगपवितिने नमः। ओम भालचंद्राय नमः। ओम परशुधारिणे नमः। ओम विघ्नदीपाय नमः। ओम सर्वविद्याप्रदकाय नमः। असे जप करावे आणि एक एक दुर्वा व्हावे आणि मनातल्या इच्छा पूर्ण करायला गणपती बाप्पाला प्रार्थना करावी। याप्रमाणे एक एक दुर्वा वाहून श्री गणेशाची भक्तीने प्रार्थना करावी। याप्रमाणे 4 महिने व्रत करावे आणि नंतर यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे आणि त्यांना दान दक्षिणा द्यावी। याच्याने आपल्या मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। मग संकष्टी व्रताचे फलाचे काय महात्म्य आहे ते आता आम्हाला सांगा। व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, ब्रह्मदेवा, या संकष्टी चतुर्थीचे व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले आता ते आम्हाला सांगा। ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, कार्तिकेच्या प्राप्तीसाठी पार्वतीने समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने आणि नलराजाचा शोध लागेना म्हणून दैमंतीने हे व्रत केले होते। प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखी चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावरून प्रद्युम्नाने हे व्रत केले। प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखी चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले। त्यावेळी रुक्मिणी प्रद्युम्नास म्हणाली, पूर्वी तुला शबरासुराने चोरून नेले, त्यावेळेस तुझ्या प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा अशा चिंतेत मी असता लोमेश ऋषी एके दिवशी आमच्याकडे आले आणि त्यांनी मला संकष्ट चतुर्थी व्रत करण्यास सांगितले। मग मी संकष्टी चतुर्थीचे व्रत 4दा केल्यावर तू शबरासुराचा वध करून परत आलास। हे ऐकून प्रद्युम्नाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात केली। तेवढ्यात प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध हा उषेशी विवाह करून परत आला। त्याच प्रसंगी उद्धवाच्या सांगण्यावरून कृष्णाने हे व्रत केले आणि त्या व्रताच्या पुण्याच्या बळावर बाणासुराचा वध केला। मी हे व्रत करूनच सृष्टी निर्माण करण्यास समर्थ झालो। याशिवाय अनेक देव, ऋषी आणि मानव यांनी आपल्या संकटाचे निवारण करण्यासाठी हे व्रत केले। मग संकष्टी चतुर्थीचे आता उद्यापन कसे करावे? मग कृतवीर्याने ब्रह्मदेवास विचारले की संकष्टी चतुर्थीचे व्रताचे उद्यापन कसे करावे, केव्हा करावे, कसे करावे? मग ब्रह्मदेव म्हणाले, हे व्रत पूर्ण होण्यासाठी पहिल्या, 5व्यांदा किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावे। षोडोपचारे गणपतीची पूजा करून चंद्राला आधी नैवेद्य दाखवावा, गणेशाला नैवेद्य दाखवावा, पूजा संपवावी, मग 21 ब्राह्मण होमाला बसवावे आणि गणानात्वा या मंत्राने 10,000 आहुतींनी होम करावा। नंतर 1000, 500 किंवा 108 दुर्वांचा होम करावा। बलिदानानंतर पूर्ण आहुती द्यावी। ब्राह्मणाची व श्री गणेशाची प्रार्थना करून ज्या चुका झाल्या आहेत त्यांनी क्षमा मागावी। अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते। ही सारी कथा सांगून इंद्र शूरसेन राजाला म्हणाला। अशा रीतीने कृतिवीर्याने ते व्रत केले। त्यावेळी त्या कृतिवीर्या नागायनासह उत्साह केला। मग गोरगरिबांना अन्नदान केले। पुढे श्री गणेश कृपेने कृतिवीर्याला प्राप्त प्राप्ती होईल। तो पुत्र मोठा झाल्यावर त्याला राज्याभिषेक करून कृतवीर्य वनात निघून गेला। त्या ठिकाणी गणेशाची कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे त्याचा उद्धार झाला। मग कथा कार्तवीर्याची। मग शूरसेन इंद्राला म्हणाला, गणेशाच्या वरकृपेने कृतवीर्याला नशीबवान सुंदर मुलगा झाला, त्याचे चरित्र ऐकण्याची आता माझी इच्छा आहे। मग त्यावर इंद्र म्हणाला, हे शूरसेन राजा, तो मुलगा अतिशय सुंदर होता, परंतु त्या मुलाला हातपायच नव्हते। ते पाहून राणी शोकातूर झाली। पुत्रजन्माचा यांचा आनंद सोहळा करण्याऐवजी राजा राणीसह सर्व प्रजा दुःखात बुडाली। हे बघून त्यांचा प्रधान म्हणाला, महाराज, कधी विधी लिखित टळत नाही, याच्यासाठी उगाचच दुःख करून चालणार नाही। श्री गणेश कृपाने सगळे ठीक होईल, त्या काळजी करू नका, कारण तुमचा मुलगा हा गणेशाच्या वरदानाने वरप्राप्तीमुळे तुम्हाला झालाय। हे ऐकून राजा सावरला आणि आपल्या पत्नीसह समजावून सांगितले। मग नंतर सर्व ब्राह्मणांना बोलवून गणेशाची पूजा केली। पूर्ण नगरीत साखर वाटली। 12 दिवसांनी त्यांचे बारसे केले। त्यांचे नाव कार्तवीर्य असे ठेवण्यात आले। मग कार्तवीर्य हळूहळू वाढत होता। तो 12 वर्षाचा झाला। एक दिवस फिरत फिरत भगवान दत्तात्रय कृतवीर्य राजाच्या दरबारात आले। राजाने त्याची भक्तिभावाने पूजा केली। तेव्हा दत्तात्रय राजास म्हणाले, हे राजन, तुझ्या पुत्राला मला पाहायचे आहे। त्यावर कृतवीर्याने आपल्या मुलाला आणून दत्तात्रयच्या पायावर ठेवले। तो मुलगा बघून दत्तात्रयने क्षणभर डोळे मिटले आणि नाने त्यांना मुलांचे पूर्वकर्म समजवले। तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजन, तू संकष्टी
चतुर्थीच्या व्रताचे जागरण करीत होतास त्यावेळेस तुला एक जांबाई आली, तू आचमन करायचा विसरलास, त्यामुळे तुझ्या पुत्राची अशी अवस्था झाली आहे. असो, मी तुला मंत्र सांगतो आणि त्याने तुझे कल्याणच होईल. असे म्हणून दत्तात्रयाने एकाक्षर मंत्राचे महत्त्व सांगून त्या मंत्राचे भक्तिपूर्वक अनुष्ठान करण्यास सांगितले व म्हणाले, 12 वर्षांनी तुझ्या मुलाला श्री गणेश प्रसन्न होईल व त्याच्या कृपेने याला आपल्यासारखे हात पाय येतील. एवढे सांगून दत्तात्रय अंतर्धान पावले. ते ऐकून कार्तवीर्याने आपल्या वडिलांना म्हणाले, पिताजी, मी तपश्चर्या करण्यात जंगलात जातो, तेथे मला पाठवण्याची तेवढी व्यवस्था करा. त्याप्रमाणे राजाने त्याला जंगलात एक पूर्ण कटी बांधून दिली आणि त्यात तो राजपुत्र भक्तीने श्री गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या करीत बसला होता. मग कार्तवीर्याला लाभले तपाचे फळ. मग इंद्र शूरसेनाला कार्तवीर्याची कथा पुढे सांगू लागले. कार्तवीर्याची 12 वर्षापर्यंत कठोर तप केले, काही न खाता पिता केवळ वायुभक्षण केले. त्यामुळे श्री गणेश त्याला प्रसन्न झाला. ते त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाला, कार्तवीर्या, मी तुला प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे आहे ते मागून घे. मग कार्तवीर्य म्हणाले, देवा, मला फक्त तुझी भक्ती करायची आहे, केवळ माझ्या आई वडिलांना आनंद व्हावा म्हणून सर्व अंग माझं सुंदर कर. कार्तवीर्याचे बोलणे ऐकून गणपतीने सूक्ष्म रूपाने त्याला दिव्य रूप सहस्रबाहू हातपाय दिले. पाय आलेले पाहून व त्याच्यावर उभा राहिलेला कार्तवीर्य अत्यानंदाने ओरडू लागला. कार्तवीर्याला पाहून त्रिभुवन थरथर कापू लागले. देवांना त्याची भीती वाटू लागली. त्याने जर आपल्यावर एकाच वेळी 500 बाण सोडले तर आपले काही खरे नाही. गजाननाने त्याला इतरही अनेक वर दिले. हातामुळे त्याला सहस्रजून असे नाव पडले. सहस्रजूनाने तेथे प्रवाळाची मूर्ती करून एक सुंदर मंदिर बांधले. गणेशाला प्रवाळ गणपती असे नाव दिले. जो कोणी घरामध्ये प्रवाळ गणपतीचे नावाचे स्मरण अर्चन करेल, ओम प्रवाळाय नमः असं सुद्धा म्हणेल, तरी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मग गणपती समोर अनुष्ठान केले आणि त्यावर गणपती धरणीधर असे नाव प्राप्त झाले. म्हणून गणेशाकडून मिळालेल्या सहस्रजून आपल्या वडिलांकडे आला आणि त्याने सर्वांना आनंद दिला आणि त्याचे दिव्य शरीर खूप सुंदर दिसत होते. आणि सहस्रजूनाच्या त्या कृपेने रावणाला सर्वज्ञता प्राप्त झाली. असे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य होते आणि व्रताचे पुण्य होते. तर ते कोणी मला देईल तर माझे विमान वर जाईल आणि आकाशात उडून गेली. यावर शूरसेन म्हणाला, हे देवा, आपला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मी हे व्रत करीन. मग शूरसेनाने आणखी कोणी संकष्टी व्रत करत आहे का हे पाहण्यासाठी आपले दूत पाठवले. मग संकष्टी व्रताचे फळ काय आहे तर ते सांगायला सुरुवात केली. मग त्या दूताला एका विमानातून एका चांडाळीनीच देवदूत स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन देवदूतांना विचारले, तर जातीने हीन आहे, हीन आजपर्यंत कोणतेही पुण्यकर्म केलेले नाही, असे असताना हिला स्वर्गात नेण्यासाठी विमान का आले. त्यावर देवदूत म्हणाले, पूर्वज, मी हिचे कोणतेही पुण्य नसले तरी याच्या अगोदर या जन्मात एक श्रीमान क्षत्रियाच्या लावण्य संपन्न कन्या होती. त्याचे नाव सुंदरी. तिने विवाहापूर्वी अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवले होते, पण तिच्या वडिलांची तिचा विवाह चित्र नावाच्या एक तरुणाशी करून दिला आणि अनेक पुरुषांबरोबर रत होण्याची हिला सवय झाल्याने ती लग्नानंतर सुद्धा अनेक पुरुषांशी रतकर्म करीत असे आणि संभोग करीत होती. एक दिवस ती अशीच कृतकर्म करण्यात जात असताना तिच्या पतीने तिला पाहिले. त्याला खूप राग आला. त्याने तिला जाण्यास मनाई केली, परंतु तिने कुठलाही विचार न करता आपल्या पतीच्या अंगावर खंजीर फेकला आणि ती कामतृप्तीसाठी निघून गेली. सुदैवाने त्याला तो खंजीर लागला नाही. चित्र आपल्या सासऱ्याकडे गेला. त्याने सर्व हकीकत सासऱ्याला सांगितली. त्यालाही आपल्या मुलीचा राग आला. जेव्हा वाईट कर्म करून येत होती त्यावेळी त्याने आपल्या सेवकांकडून शिरछेद करायला सांगितला. म्हणून त्या सुंदरीला त्या जन्मी चांडाळिनीचा जन्म प्राप्त झाला आहे. तिच्या शरीरावर अनेक महाव्याधी उत्पन्न झाल्या आहेत. आताही ती दिवसभर मद्य पिऊन झोपली होती. चंद्रोदयाच्या वेळी ती जागी झाली आणि एक संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्या भक्तांकडे गेली. तिने त्याच्याकडे जेवायला मागितले. त्याने तिला चतुर्थीचा प्रसाद दिला. तो खाताना तिच्या तोंडातून श्री गणेशाचे नाव निघाले. प्रत्यक्ष गणपती तिच्यासमोर विमान घेऊन दूतांना पाठवले आणि चांडाळिनीला घेऊन जात आहे. यावर दूत म्हणाले, आम्हाला श्री गणेशाने कोणती आज्ञा केली नाही. एवढे बोलून त्यांनी तिला विमानात बसवल्यावर तिचा देह एकदम दिव्य झाला आणि ते विमानात आकाशात जाऊ लागले. राजदूतांनी हा घडलेला प्रकार येऊन राजाला सांगितला आणि राजाने विमान आकाशातून जाताना पाहिले. आकाशातून त्या स्त्रीची दृष्टी खाली इंद्राच्या विमानावर पडताच इंद्राचे विमान आकाशाकडे गेले. व शूरसेन राजाने संकष्टी व्रताचा महिमा बारकाईने अवलोकन केला आणि कुलगुरू वसिष्ठांना बोलावून श्री गणेशाची पूजा केली. संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात केली. हे व्रत पूर्ण झाल्यावर गणेशाने शूरसेनाला आपल्या लोकी आणण्यासाठी विमान पाठवले.
त्याप्रमाणे देवदूत राजास स्वर्गात नेण्यासाठी आले, तेव्हा राजा देवदूतास म्हणाला, हे देवदूतांनो, माझ्या प्रजेला सोडून मी एकदा कसा स्वर्गात येऊन स्वर्गसुख उपभोगेन? जर तुम्ही माझ्या सर्व प्रजेला माझ्यासह विमानातून स्वर्गात नेत असाल तर मी येतो तुमच्याबरोबर. देवदूतांनी त्यांच्या राज्यातील सर्व प्राणीमात्रांना विमानात बसवले आणि राजासह स्वर्गात जाण्यासाठी निघाले. बसलेल्या माणसात एकाला कुष्ठरोग झाला होता. त्याची नजर इंद्राच्या विमानावर पडली, त्यामुळे ते विमान काही वर जाईना. ते बघून देवदूतांनी त्या कुष्ठी माणसाला खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही जर माझ्या प्रजेला खाली नेत असाल तर मी स्वर्गात येणार नाही. त्याने कोणते पाप केले आहे आधी मला सांगा. मग त्यावेळेस त्याने सांगितले की देवदूत राजाला म्हणाले की पूर्वी गौड नावाच्या राज्यात एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते शाकिनी. त्याने एक मुलगा होता. त्याचा विवाह एका कुलीन स्त्रीशी लावून दिला होता. तिचे नाव सावित्री होते, पण तिच्या नवऱ्याला वेश्येकडे जाण्याची सवय होती. तो घरातील सर्व वस्तू विकून चोरून वेश्यास नेत असे. घरामध्ये चोरी झाली, आरडाओरडा करत असे. वाईट वागून वडिलांना दुःख वाटत असे. म्हणून बाळा, ज्याप्रमाणे चंद्राला कलंक लागला त्याप्रमाणे तूही माझ्या कुळाला कलंक लावला असे वाटत आहे. वडिलांचे बोलणे ऐकून मुलाला त्याचा राग आला. त्या वडिलांच्या कमरेत त्याने लाथ मारली आणि खाली पाडून मारले. इतके मारले की त्यातच तो ब्राह्मण मरण पावला. आणि इतके होऊनही तो मध्य प्राशन करून रात्री वेश्येकडे गेला. सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले, तेव्हाही त्याने रागाने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. तिच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. अशा अवस्थेत तीही तात्काळ मरण पावली. आणि मग आई वडिलांचा त्याने ठार केला. पूर्वीप्रमाणे वेश्येकडे जाऊ लागला. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली, नाथ, आपण ब्राह्मण कुळात जन्मलेले आहोत. असे अशोभनीय वर्तन का करत आहोत? वेश्यापेक्षा मी कितीतरी सुंदर आहे. तुम्हाला हवी असेल तेवी तशी मला वागा. मग असे तिने त्याच्या पत्नीने त्या ब्राह्मणाला सांगितले. मग त्यानेही तिच्या बोलण्यावर तो जास्तच भडकला आणि तिलाही लाथाबुक्क्याने मारून खल्लास केले. आई, बाप, पत्नी तिघांचा त्याने शिरच्छेद केला. मग त्याने वेश्येकडे आपला मुक्काम ठोकला. एक दिवस आपली कामवासना भागवण्यासाठी त्याने कालभी नावाच्या ब्राह्मणाच्या स्त्रीच्या घरात एकटे बघून तिच्यावर बलात्कार केला. त्या ब्राह्मणाने स्त्रीने रागावून त्याला शाप दिला की तू माझे पतिव्रत्य भंग केले आहेस, त्याची शिक्षा तुझ्या सर्व अंगाला कुष्ठरोग होईल. हा शाप तुला जन्मोजन्मी बांधेल. त्याप्रमाणे त्याने कल्पवर्षापर्यंत असह्य पापयत्ना भोगल्या आणि पुढे कमी होत गेल्या. अशा वेश्यकुलात जन्मास आला आणि शापामुळे तो कुष्ठरोगी झाला. त्याच्या दृष्टीने हे विमान स्थिर झाले आहे. तर असे हे श्री गणेश पुराणातील संपूर्ण माहिती होती की जी मी तुम्हाला सांगितली की संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे, महिमा काय आहे, फळ काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे गणेश पुराण, संकष्टी चतुर्थीचे महात्म्य, महिमा, व्रत, फल, उद्यापन संपूर्ण आवडले असल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री गणेशा. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री गणेशा. जय श्री मा